नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्टॉक अँड स्ट्रीट. आता जर बघितलं असेल, कालची जी पोझिशन होती ती मी तुम्हाला सांगितली होती की मी कॅरी फॉरवर्ड करतोय, तर ती माझी खूप मोठी चूक होती. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कॅरी फॉरवर्ड केल्यानंतर काही ना काही न्यूज येते, त्यानंतर आपलं नुकसान होतं. तर त्यामध्ये माझा 1400 रुपयाचा जो एल आहे तो हंट झालेला आहे, म्हणजे एल गेलेला आहे. तर काय हरकत नाही, आपण तो कुठेतरी रिकवर करू शकतो आणि किंवा त्यापेक्षा चांगलं प्रॉफिट आपण काढू शकतो. पण आता सर्वात महत्त्वाचं, आज मंगळवारी म्हणजे आज इराण आणि अमेरिकेमध्ये यांची युद्धबंदीची चर्चा होणार होती. त्यामध्ये त्यांचं काय असे काही अटी असतील त्या बाबतीत चर्चा होणार होती. पण आता 19 एप्रिल रोजी काय घडलं, तर इराणचं जे कार्गो शिप होतं ते गल्फ ऑफ ओमनमधनं जात होतं स्ट्रेट हार्मोज पार केल्यानंतर. तर तिथे जे युएसचं जे ब्लॉकेड बनवलेलं आहे, म्हणजे युएसने जिथं नाकाबंदी केलेली आहे, तर तिथे युएसने काय केलं, अगोदर त्यांना एक वॉर्निंग फायर केली त्या शिपवर आणि त्यानंतर ते शिप तरी थांबले नाही. त्यानंतर त्यांनी त्याच्या इंजिनवर हल्ला केला आणि यानंतर काय घडलं, त्यांनी त्याचं जे जहाज होतं ते पूर्णपणे जप्त केलं युएसने इराणचं. तर यामुळे आता काय घडलं, जे जेडी वेन्स जे पाकिस्तानमध्ये जाणार होते शांततेची चर्चा करण्यासाठी, तर ते तिथं पोहोचलेले आहेत. पण आता काय घडलंय, इराणच्या बाजूने असं सांगण्यात आलं की आता आम्ही शांततेसाठी कुठेही येणार नाही आणि आम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट देखील नाही. म्हणजे इराणने आता त्यांचा जो पीस टॉकचा जो मुद्दा होता तो पूर्णपणे लाथळलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला यायला जमणार नाही. आणि ज्यावेळी यांचं जे जहाज होतं कार्गो शिप जप्त केलं युएसने, तर त्यानंतर इराणने देखील त्यांचे जे ड्रोन होते, त्यानंतर त्यांनी IRGCने म्हणजे त्यांची जी संरक्षण यंत्रणा आहे तर तिने ड्रोन फायर केले आणि त्यानंतर जी युएसची जी नेव्ही तिच्यावर ड्रोन फायरने हल्ला केला. म्हणजे आता ज्या गोष्टी होत्या, ज्या आपल्याला वाटल्या होत्या की आता या सगळ्या संपुष्टात येतील युद्ध वगैरे, तर या आता पुन्हा भडकायला चालू झाले आहेत. आणि त्यामुळे आता मला असं वाटतं की म्हणजे मार्केटवर याचा पुन्हा आपल्याला परिणाम बघायला नक्कीच भेटेल. तर त्यानुसार आता तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. सोबतच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या जर तुम्हाला अपडेट हव्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे नवनवीन अपडेट्स तुम्हाला वेळेवर भेटत जातील. तर भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.